Hello everyone. Welcome to the lecture series Research Methodology. Myself, Professor Rashmi Hirlekar from Shri Saha Kelkar College, Devgad. Outcome of this lecture. In today's lecture, we are discussing about research process. As you all know, there are 12 research process. First one, selecting research problem. Second, defining research problem. Third, deciding objective of research. Fourth, review the literature. Fifth, formulating hypothesis. Sixth, deciding the research design. Seventh, deciding the sample design. Eight, data collection. Nine, processing data. 10, analysis and interpretation of data. 11, hypothesis testing. And 12, preparation of research report. We have so far discussed about eight steps in research process. Today, we will discuss about step number 9, that is processing data. As you all know, this is the ninth step. Data is a collection of fact from which information may be derived. डेटा काय आहे? इट इज कलेक्शन ऑफ फॅक्ट, म्हणजे ज्याच्यातनं माहिती आपल्याला मिळते, जे आपण वास्तव आहे, जी माहिती गोळा केली त्याला डेटा असं म्हणतो. इट इज अनप्रोसेस कलेक्शन ऑफ रॉ फॅक्ट इन अ मॅनर सुटेबल फॉर कम्युनिकेशन, इंटरप्रिटेशन अँड प्रोसेसिंग. आता हे जे डेटा कलेक्ट केलेला असतो, इट इज अनप्रोसेस कलेक्शन, म्हणजे त्याच्यावर कोणतीही प्रक्रिया केलेली नसते. Of raw facts in manner suitable for communication, interpretation and processing. The data processing is the process through which facts and figures are collected. Data processing ही एक प्रोसेस आहे ज्याच्या माध्यमातून आपण फॅक्ट्स आणि फिगर्स गोळा करतो. Assign meaning and communicated to other and retain for future use. बघा काय म्हटलंय, डेटा प्रोसेसिंग इज द प्रोसेस थ्रू विच फॅक्ट्स अँड फिगर्स आर कलेक्टेड. असाइन मिनिंग म्हणजे माहिती, ही एक प्रक्रिया आहे ज्याच्यातून आपण फॅक्ट फिगर्स गोळा करतो आणि असाइन मिनिंग त्याला एक अर्थ लावतो. कम्युनिकेटेड टू अदर्स तो अर्थ दुसऱ्यांना सांगतो. अँड रिटेन फॉर फ्युचर भविष्यासाठी ती माहिती आपण उपलब्ध ठेवतो. इट इज कॉल्ड डेटा प्रोसेसिंग. It involves series of action that convert data into useful information. आता डेटा प्रोसेसिंग मध्ये सिरीज ऑफ ऍक्शन्स असतात ज्याच्यातनं डेटा युजफुल इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट केला जातो. प्रिसाइसली डेटा प्रोसेसिंग कन्वर्ट डेटा इंटू नॉलेज ऑर इन्फॉर्मेशन, म्हणजे माहिती गोळा केलेली आहे त्याचं ज्ञानात किंवा इन्फॉर्मेशन मध्ये रूपांतरण करणं म्हणजे डेटा प्रोसेसिंग. प्रोसेसिंग ऑफ डेटा इन्व्हॉल्व्स एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन अँड टॅब्युलेशन. बघा डेटा प्रोसेसिंग मध्ये काय काय येतं? एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन आणि टॅब्युलेशन. याच्याविषयी आपण डिटेल अभ्यास नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत. नेक्स्ट म्हणजे पुढच्या लेक्चर, येणाऱ्या लेक्चर मध्ये करणार आहोत. स्टेप नंबर 10, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. अनालिसिस ऑफ डेटा म्हणजे आपण प्रोसेस केला डेटा की त्याच्यानंतर अनालिसिस करावं लागतं, इंटरप्रिटेशन करावं लागतं. अनालिसिस ऑफ डेटा इज नेक्स्ट टू द डेटा कलेक्शन. फॉर सच अनालिसिस प्रोसेसिंग ऑफ डेटा अँड लॉजिकल अरेंजमेंट ऑफ डेटा इज रिक्वायर्ड. बघा अनालिसिस किंवा इंटरप्रिटेशन करण्यासाठी डेटा प्रोसेस करावा लागतो, लॉजिकल अरेंजमेंट करावी लागते. समजा तुम्हाला सांगितलं की एखाद्या वर्गातल्या 20 मुलांना इंग्लिशमध्ये मिळालेले मार्क्स, तर ते मार्क्स कमी आहेत की जास्त आहेत हे बघण्यासाठी काय करतो आपण? तर 10वीत तुम्ही शिकलात की आपण मीन मीडियन मोड करतो आणि त्याच्यातनं ऍव्हरेज मार्क्स, सरासरी इतके टक्के मार्क्स आहेत, म्हणजे आता सरासरी चांगले मार्क्स आहेत किंवा सरासरी
खूप कमी मार्क्स आहेत, खूप नापास झालेली मुलं जास्त आहेत वगैरे, असं जे काही आपण अर्थ लावतो, इट इज कॉल्ड म्हणजे ह्याला अनालिसिस म्हणतात. पण हे अर्थ लावण्यासाठी आपण ऍव्हरेज काढतो किंवा मार्क्स चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लिहितो. इट इज कॉल्ड डेटा प्रोसेसिंग. Data arrange logically facilitate easy and quick analysis for drawing conclusion. म्हणजे तो लॉजिकली अरेंज केला तर आपण क्विक अनालिसिस करू शकतो, कन्क्लुजन काढू शकतो. यूज ऑफ कॉम्प्युटर इज पॉसिबल फॉर टॅब्युलेशन ऑफ डेटा अँड ऑल्सो फॉर अनालायझिंग डेटा. कॉम्प्युटरचा उपयोग होतो कशासाठी? डेटा टॅब्युलेट करण्यासाठी आणि अनालिसिस करण्यासाठी. आफ्टर डेटा कलेक्शन द रिसर्चर हॅज टू कॉन्सन्ट्रेट अटेन्शन ऑन डेटा प्रोसेसिंग. म्हणजे डेटा गोळा केल्यानंतर प्रोसेसिंगवर कॉन्सन्ट्रेट करावं लागतं, डेटा अनालिसिस करावा लागतो, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा, आणि त्या अनालिसिस वरून त्याचा काही अर्थ काढावा लागतो. वन्स द डेटा इज रिप्रेझेंटेड in precise form, the user of the data has to understand properly. बघा काय म्हटलं, एकदा का डेटा रिप्रेझेंट केला इन अ प्रिसाइज फॉर्म, थोडक्यात रिप्रेझेंट केला, द युजर ऑफ द डेटा हॅज टू अंडरस्टँड इट प्रॉपरली. जो हा डेटा वापरणार आहे त्याला तो समजला पाहिजे. द प्रोसेस ऑफ इंटरप्रिटिंग डेटा फ्रॉम इट्स प्रिसाइज फॉर्म इज कॉल्ड डेटा इंटरप्रिटेशन. बघा, डेटा इंटरप्रिटेशन ही काय? प्रोसेस ऑफ इंटरप्रिटिंग द डेटा फ्रॉम इट्स प्रिसाइज फॉर्म. आता प्रिसाइज फॉर्म कुठचा? वन्स द डेटा रिप्रेझेंटेड इन प्रिसाइज फॉर्म, आपण थोडक्यात रिप्रेझेंट केला, द युजर ऑफ द डेटा कॅन अंडरस्टँड इट प्रॉपरली. तो थोडक्यात सांगितला की प्रॉपरली आपल्याला समजतो. खूप सगळा उलट सुलट सांगत राहिलं तर गोंधळ होतो. तर तसंच, आणि ही जी प्रोसेस ऑफ इंटरप्रिटेशन द डेटा फ्रॉम इट्स प्रिसाइज फॉर्म, ते जे थोडक्यात सांगितलंय त्याच्यावरून इंटरप्रिटेशन करणं, त्याला डेटा इंटरप्रिटेशन असं म्हणतात. डेटा इंटरप्रिटेशन ड्रॉ inferences from the collected fact, looking for broader meaning of research finding. It serves as guide for future researcher. हा जो डेटा इंटरप्रिटेशन आहे तो फ्युचर रिसर्चर्स साठी सेकंडरी डेटा म्हणून उपयोगी येतो. इट सर्व्स ॲज गाईड फॉर फ्युचर रिसर्चर्स. इंटरप्रिटेशन हॅज टू मेजर आस्पेक्ट. डेटा इंटरप्रिटेशन मध्ये दोन मुख्य आस्पेक्ट्स असतात. इस्टॅब्लिश कंटिन्युटी इन रिसर्च बाय लिंकिंग द रिझल्ट ऑफ गिवन स्टडी विथ अनदर स्टडी. बघा, एक आस्पेक्ट काय? इस्टॅब्लिशिंग कंटिन्युटी इन रिसर्च, म्हणजे रिसर्च चालू राहण्यासाठी याचा उपयोग होतो. बाय लिंकिंग द रिझल्ट ऑफ गिवन स्टडी विथ अनदर स्टडी, म्हणजे आता आपण जो अभ्यास केलाय त्याचं लिंकिंग दुसऱ्या स्टडीशी होऊ शकतं या डेटा इंटरप्रिटेशनमुळे. सेकंड काय म्हणताय? इस्टॅब्लिश सम एक्सप्लेनेटरी कन्सेप्ट. काही कन्सेप्ट याच्यातनं जन्माला येतात. The next step is hypothesis testing. After data analysis, the researcher is in position to test the hypothesis which he had formulated earlier. बघा, इथपर्यंत काय काय झालं होतं? तर फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम ही पहिली स्टेप. सेकंड स्टेप डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम. थर्ड स्टेप कोणती होती? तर डिसाइडिंग ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च. फोर्थ म्हणजे समस्या निवडली, समस्या डिफाईन केली, ऑब्जेक्टिव्ह रिसर्चचे ठरवले, त्याच्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, काय काय काम झालंय ते शोधलं आपण, त्याच्यानंतर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आपण टेंटेटिव्ह स्टेटमेंट काढलं की अरे हे सोल्युशन असेल कदाचित. इट इज कॉल्ड हायपोथेसिस. हायपोथेसिस ठरवल्यानंतर डिसाइडिंग रिसर्च डिझाईन, रिसर्चचं डिझाईन ठरवलं की आपल्याला कशा प्रकारे माहिती गोळा करायची, काय काय करायचंय. म्हणजे व्हॉट इज द नेचर अँड पर्पज ऑफ स्टडी, कशासाठी आपण अभ्यास करणार आहोत, व्हॉट टाईप ऑफ डेटा इज रिक्वायर्ड, त्याच्यानंतर हाऊ टू कलेक्ट डेटा, कशी माहिती आपण गोळा करणार आहोत, हाऊ मच फंड्स विल बी रिक्वायर्ड, फंड किती लागणार आहे, टाइम पिरियड किती लागणार आहे फॉर कम्प्लिशन ऑफ रिसर्च प्रोजेक्ट.
हे सगळं जे ठरवणं, इट इज प्लॅनिंग ऑफ रिसर्च, इट इज कॉल्ड रिसर्च डिझाईन. रिसर्च डिझाईन झाल्यानंतर डिसाइडिंग सॅम्पल, सॅम्पल ठरवणं, सॅम्पल कसं असायला हवं तेही आपण बघितलं की पॉप्युलेशनचं रिप्रेझेंटेशन सॅम्पल मधनं झालं पाहिजे. तर एकदा का सॅम्पल ठरवलं की डेटा कलेक्शनला सुरुवात करायची. डेटा कलेक्शनची 2 मेथड्स पण आपण बघितली. डेटा कलेक्शन झाल्यानंतर प्रोसेसिंग डेटा, त्या डेटावर प्रोसेस करणं म्हणजे एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन करणं. एकदा प्रोसेसिंग पूर्ण झालं की इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. आता इंटरप्रिटेशन झाल्यानंतर पुढची स्टेप आहे हायपोथेसिस टेस्टिंग. After data analysis, researcher is in position to test the hypothesis which he had formulated earlier. Analysis केलं, interpretation केलं. आता the researcher is in position to test hypothesis. He is in position to know whether the fact supports the hypothesis or then happen to बी कॉन्ट्ररी. म्हणजे आपण जी फॅक्ट शोधून काढली आहेत ती हायपोथेसिसला सपोर्ट करतात की कॉन्ट्ररी आहेत, विरुद्ध आहेत. फॉर दिस टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस इज नेसेसरी. आणि यासाठी हायपोथेसिसचं टेस्टिंग गरजेचं आहे. व्हेरियस टेस्ट, फॉर एक्झाम्पल ची स्क्वेअर टेस्ट, टी टेस्ट एटसेट्रा आर डेव्हलप बाय स्टॅटिस्टिशियन फॉर सच टेस्टिंग. आता हे हायपोथेसिस टेस्टिंगच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. स्टॅटिस्टिशियन जे आहेत ते संख्याशास्त्रज्ञ, त्यांनी या वेगवेगळ्या स्टेप्स डेव्हलप केल्या आहेत. द हायपोथेसिस कॅन बी टेस्टेड थ्रू यूज ऑफ वन ऑर मोर सच टेस्ट ॲज पर द नेचर ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. कोणत्या प्रकारचा रिसर्च प्रोजेक्ट आहे त्यावर आधारित टेस्टिंग ऑफ हायपोथेसिस केलं जातं. Such testing will result in either accepting the hypothesis already formulated or rejecting it. If the researcher had no hypothesis to start with, generalization established on the basis of data may be treated as hypothesis to be tested by subsequent research in due course. बघा बघा काय म्हटलंय की सच टेस्टिंग विल रिझल्ट इन, असं जे टेस्टिंग केलं जातं त्याचा परिणाम काय होतो, ऍक्सेप्टिंग हायपोथेसिस म्हणजे जे आहे हायपोथेसिस आपण गृहीत धरलेलं आहे तर ते स्वीकारणं किंवा रिजेक्टिंग इट. समजा द रिसर्चर हॅड नो हायपोथेसिस टू स्टार्ट विथ, त्याने कोणतंही उत्तर धरलं नाही. जनरलायझेशन एस्टॅब्लिश ऑन द बेसिस ऑफ डेटा मे बी ट्रीटेड ॲज हायपोथेसिस. म्हणजे जो डेटा आपण गोळा केलेला आहे त्या डेटाच्या आधारावर जनरलायझेशन एस्टॅब्लिश केलं जातं, तेच आपण हायपोथेसिस म्हणतो. आणि टू बी टेस्टेड बाय सबसिक्वेंट रिसर्च इन ड्यू कोर्स, आणि त्याचं टेस्टिंग केलं जातं. हायपोथेसिस टेस्टिंग इज an important step in research process. The researcher has to find out clearly whether or not research finding support the hypothesis or prove to be contrary. For such testing, different tests have been developed. Statisticians have developed certain tests such as t-test, t-test, f-test, etc. For hypothesis testing, the testing hypothesis will result in either accepting the hypothesis or rejecting it. हायपोथेसिस टेस्ट केल्यानंतर त्याचं एक तर तुम्ही हायपोथेसिस स्वीकारता किंवा रिजेक्ट करता. The last steps in research process is preparation of research report. Last and concluding steps in research process is preparation of research report. In such a report, researcher gives detail of research problem. आता शेवटची स्टेप काय आहे तर रिसर्च रिपोर्ट तयार करणं. रिसर्च प्रॉब्लेम्सचे डिटेल यामध्ये दिले जातात. In such report, researcher gives details of research problem, objective of research, hypothesis, research design, data collection, conclusion drawn and recommendation made. बघा या रिसर्च रिपोर्ट मध्ये काय काय येतं. तर सुरुवातीपासूनच्या सगळ्या स्टेप्स येतात. रिपोर्ट in research report, researcher gives details of
रिसर्च प्रॉब्लेम आला, ऑब्जेक्टिव्ह ऑफ रिसर्च आलं, हायपोथेसिस आले, रिसर्च डिझाईन आलं, डेटा कलेक्शन आलं, कन्क्लुजन ड्रॉन आणि रिकमेंडेशन मेड म्हणजे इंटरप्रिटेशन, हायपोथेसिस टेस्टिंग असं ह्या सगळ्या गोष्टी रिसर्च रिपोर्ट मध्ये येतात. Here, the researcher explained the detail of his research work in systematic and compact manner. या ठिकाणी रिसर्चर कशा प्रकारे रिसर्च केलं त्याचं माहिती सांगतो. It is research reporting to the sponsoring agency and outcome of the whole agency research process completed by researcher. लक्षात घ्या काय म्हटलंय, इट इज रिसर्च रिपोर्टिंग बाय स्पॉन्सरिंग एजन्सी, सॉरी टू स्पॉन्सरिंग एजन्सी. हे रिसर्च रिपोर्ट कोणाला केलं जातं? स्पॉन्सरिंग एजन्सी जी असते, जिने एक एखादी समस्या सांगितलेली असते त्याच्यावर रिसर्च करतो आणि त्यांना रिपोर्ट आपण देतो. अँड आउटकम ऑफ द होल लेंदी रिसर्च प्रोसेस कम्प्लिटेड बाय द रिसर्चर. Research report is normally prepared in a suitable format of convenience of reader. म्हणजे सुटेबल फॉर्मॅटमध्ये हा रिसर्च रिपोर्ट केला जातो रीडरला कन्व्हिनियन्स व्हावा यानुसार. इट ऍक्ट ॲज अ कम्प्लीट अँड कॉम्पॅक्ट अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी डॉक्युमेंट. बघा, कम्प्लीट, कॉम्पॅक्ट आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी डॉक्युमेंट फॉर रेफरन्स पर्पज अँड ऑल्सो फॉर follow-up measures. Recommendation are the main components of research report. म्हणजे सजेशन किंवा रिकमेंडेशन या रिसर्च रिपोर्टच्या मेन रिसर्च रिपोर्टचा मुख्य भाग आहे. So students, today's lecture was last lecture on research process. It starts from defining research problem. Second one, it starts from selection of research problem. Second, defining research problem. Third, deciding objectives of research. Fourth, literature review. Fifth, developing hypothesis. Sixth, deciding research design. 7, sample design, data collection, processing data, analysis and interpretation of data, hypothesis testing, preparation of research report. परत एकदा मराठीत मी पूर्ण रिसर्च प्रोसेसचा रिकॅप घेते. सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम ही पहिली स्टेप. डिसाइडिंग रिसर्च, डिफाइनिंग रिसर्च प्रॉब्लेम, सिलेक्ट केल्यानंतर डिफाईन करणं आपला प्रॉब्लेम काय आहे. दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, रिसर्च का करतोय, कशासाठी, त्याचे ऑब्जेक्टिव्ह ठरवणं. कारण ऑब्जेक्टिव्ह ठरवले की आपण टू बी फोकस ऑन द रिसर्च, आपण त्याच दिशेने जातो. तिसरी स्टेप झाली. चौथी स्टेप लिटरेचर रिव्ह्यू, म्हणजे या विषयावर किती जणांनी काम केलंय, काय काय केलंय ते शोधणं. पाचवी स्टेप, आता हे काय काय काम केलंय, मग आपल्याला काय वेगळं करायचंय. डिझायनिंग रिसर्च, डिसाइडिंग रिसर्च डिझाईन, रिसर्चचं डिझाईन ठरवणं म्हणजे प्लॅनिंग करणं आपल्याला कशा प्रकारे रिसर्च करायचं आहे. त्याच्यानंतर डिसाइडिंग सॅम्पल डिझाईन, आता सॅम्पल कशा प्रकारे आपण गोळा करणार आहोत आणि हे सॅम्पल कसं असावं हेही बघितलं. नेक्स्ट स्टेप डेटा कलेक्शन, डेटा कलेक्शन झाल्यानंतर प्रोसेसिंग ऑफ डेटा, डेटावर प्रोसेस करणं. प्रोसेसिंग झाल्यानंतर त्या डेटाचं इंटरप्रिटेशन करणं, अनालिसिस करणं आणि इंटरप्रिटेशन करणं. हे अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन झाल्यानंतर जे हायपोथेसिस आपण ठरवलेले होते, जे उत्तर असेल असं आपण म्हणत होतो, तर त्याचं टेस्टिंग करणं की ते अरे बरोबर आहे की नाही, म्हणजे ते हायपोथेसिस एकतर ऍक्सेप्ट करणं किंवा रिजेक्ट करणं. इथपर्यंत ही सगळी रिसर्चची प्रोसेस आहे आणि ही प्रोसेस पूर्ण कुठे होते, ज्या ठिकाणी आपण रिसर्च रिपोर्ट तयार करतो. तर लास्ट स्टेप ऑफ रिसर्च प्रोसेस इज प्रिपरेशन ऑफ रिसर्च रिपोर्ट. आणि हा रिसर्च रिपोर्ट हा कसा असायला हवा, तर इट शुड बी कम्प्लीट, कॉम्पॅक्ट अँड सेल्फ एक्सप्लेनेटरी. परिपूर्ण, कॉम्पॅक्ट, बंदिस्त आणि सेल्फ एक्सप्लेनेटरी असायला हवा.
आणि दुसरं म्हणजे काय तर हा रिसर्च रिपोर्ट prepared in a suitable format for convenience of reader. म्हणजे हा रिसर्च रिपोर्ट रीडरच्या कन्व्हिनियन्स नुसार सुटेबल फॉर्मॅट मध्ये रिसर्च रिपोर्ट करायचा असतो. सो टुडे we will stop here. Thank you and happy learning to you.